मी बोललो मी यावर्षी लालबागला जाणार आहे. लालबागला जाऊ नको, खूप गर्दी असते. अरे हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे ओमकार घोरट आणि मी कंटेंट क्रिएटर बोलू शकता या युट्यूबवरती. आता मी फर्स्ट ब्लॉग हा टाकणार आहे. आता मी विचार केला की ब्लॉगिंग स्टार्ट करायचा, तर मी हळूहळू जेवढा पॉसिबल होईल तसं ब्लॉग टाकत जाईल. मी तर विचार डेली ब्लॉग टाकणार आहे आणि नॉर्मली जसं मी बाहेर जातो या काय त्याच्या आधी मी थोडं माझं स्वतःबद्दल इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव आहे ओमकार घोरट. मी मुंबईला राहतो आणि काय नाही, टिपिकल म्हणजे जॉब करतो. डेलीचा माझा काय शेड्यूल फिक्स आहे. रोज कामाला जा, मग नंतर कामावर आल्यावरती फ्रेंड्सला भेटतो, डेली व्हिडिओज बनवतो, शॉर्ट्स बनवतो, युट्यूबवरती शॉर्ट्स टाकतो. आणि हा आताच एक युट्यूबवरती म्हणजे मम्मी सोबत मी माझे शॉर्ट्स टाकतो थोडे. आता स्टार्ट केलं लास्ट 15 दिवसापासून आणि त्याच्यामध्ये मला एक व्हिडिओ 1 लाखापर्यंत व्ह्यूज आणि म्हणजे चांगला त्याला सपोर्ट भेटतोय. थँक्यू सो मच. मी काय असं फेमस वगैरे नाही, बट जर तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम राहिलं तर मी प्रयत्न करील. तुम्ही मला जेवढं प्रेम देताल मी त्याच्यावरती उभा राहील, बस. बाकी काय नाही. स्वप्न खूप मोठी आहेत आणि ऑलरेडी मी खूप लाईफमध्ये लेट केलेलं आहे. हे जे ब्लॉगिंग मला 3 ते 4 या खूप पहिला चालू करायचं होतं, पण काही रिझन्समुळे, फॅमिली इश्यूजमुळे, फॅमिली इश्यू म्हणजे पप्पांची माझ्या तब्येत खराब होती, तर त्या हिशोबाने मी जॉबमध्ये होतो, मेंटली स्टेबल नव्हतो. हे सगळ्या गोष्टीसाठी मेंटली स्टेबल पाहिजे. आणि सेकंड थिंग, लॉकडाऊन लागलेला, पप्पाची तब्येत बरोबर नव्हती, घरात होतो आणि खूप काही अशा गोष्टी होत्या. तर त्याच्यामुळे मी जस्ट कॉलेज डिग्री पास झालेलो, नंतर जॉब शोधला, जॉबला लागलो. असं मी हळूहळू थोडी थोडी स्टोरी सांगायचा प्रयत्न करील हर एक ब्लॉग मध्ये, तर तुम्ही जसं कंटिन्यू राहताल तसं. आणि काही चुका होत असतील माझ्या बोलण्यात या कॅमेरामध्ये तर तेवढं समजून घ्या, कारण की माझं हे फर्स्ट टाइम आहे, फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी इम्प्रूव्ह होईल त्याच्यामध्ये. आणि सेकंड थिंग, माझ्या फॅमिलीमध्ये बोलायला गेलं तर मी, माझे वडील, माझी आई आणि माझा भाऊ, आम्ही 4 राहतो फक्त. आणि छोटी फॅमिली, मस्त फॅमिली आहे. आणि काय नाही, माझी मम्मी हाऊसवाईफच आहे, तर तिच्यासोबत म्हणजे आता विचार केला कंटेंट तिच्यासोबत व्हिडिओ बनवतोय मी. रील्सवरती पण, इन्स्टावरती पण टाकतो आणि युट्यूबवरती पण टाकतो. जास्त सबस्क्रायबर नाही आहेत माझे, ना फॉलोअर्स आहेत, पण इन फ्युचर मी माझा रोज ट्राय करत राहणार आणि 100% देणार, जे जसं तुम्हाला सांगितलं. आणि तेच आता माझी मम्मी जेवण बनवते, तेच दाखवते मी तुम्हाला. मेरा मम्मी काय बनवते आज जेवायला? डाळ भात पत्ता बनवतात. काय पत्ताकोबी? तर माझी मम्मी आहे संगीता घोरट, माझ्यासोबत व्हिडिओ शॉर्ट्स आम्ही बनवतोय डेलीच. खूप सपोर्ट करते मला आणि तो लोकांना सगळ्यांना आवडतंय, तर तेच म्हणून आम्ही कंटिन्यू आहोत. आणि सेकंड थिंग, मम्मीची 2 दिवस झाला तब्येत खूप खराब होती. काल तर आम्ही नाईट मारली. काल परवा भावाने सुट्टी घेतली जॉबवर ना, तो घरी राहिला मम्मीसाठी. मला खूप अर्जंट काम होतं तर जायलाच लागलं. आणि त्याच्या आदल्या रात्री तर मम्मीला पूर्ण ताप भरलेला. एवढा दिवसभर काम करते तरी नंतर मला व्हिडिओज बनवण्यासाठी सपोर्ट करते. तर आणि मेरी माँ को कुछ हो गया तो मेरे को भी दर्द होता है, तो भाई आता नीट आहे. तर तेच. आणि हा, माझा भाऊ पण आहे, त्याच्यात आणि माझ्यात 2-3 वर्षाचा फरक आहे एज, म्हणजे तो पण जॉब करतो आणि नॉर्मल जॉब आणि काय लाईफ. पण आपलं स्वप्न वेगळं आहे, काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे आणि करून दाखवणार. खूप टाइम झालेला आहे. रिग्रेट तर होतो की हे सगळं मी पहिलं चालू करायला पाहिजे होतं. मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ऍक्टिंग बोला या फिर व्हिडिओज बनवण्यामध्ये. तेव्हा नाही केलं, तेव्हा टाइम नव्हता, फोन चांगला नव्हता, या फोन याचं सगळे रिझन आहेत. पण मी आता रिझन आणि ह्याच्यासाठी नाही, म्हणून मी आता आज फोन घेतला आणि मी बोललो मम्मी आजपासून मी ब्लॉग स्टार्ट करतोय, पुढचं पुढे बघता येईल काय होते. झालं तर झालं, नाही झालं तर करत राहायचं. मेहनत केली तर वाया नाही जाणार, एवढं आहे. आज नाही तर उद्या नाही तर कधीतरी लोकांच्या मनात बसायचा प्रयत्न करील. आणि तुम्ही ब्लॉग बघताल तर तेवढंच आम्हाला प्रेम भेटत राहील, तेवढंच मी कंटिन्यू राहील, तेवढंच मी एक्साइटेड राहील रोज असंच व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि माझा आवाज असा नाही आहे, माझा घसा बसलाय,
मला सर्दी झालेली तो सो त्याच्यामुळे आवाज खूप माझा चेंज आहे. आता थोड्या दिवसांनी मी नीट होईल तर तेवढा तुम्हाला आवाज नॉर्मल माहिती पडेल कसा आहे माझा. तर एकदम घुगरा आवाज येत असेल ते काय. तर तेच डेलीचे मी ब्लॉग्स तुम्हाला प्रयत्न करेल बनवायचे. माझ्या लाईफ मध्ये काय जॉबला जातो तर जॉबचे मी तर का टाकू नाही शकत, पण असं कुठे बाहेर गेलो या फिर काय. आणि हा 2 दिवसात बुधवारी आपले गणपती बाप्पा बसणार आहेत, गणेश चतुर्थी आहे, तर तेव्हा पण मी बनवायचे ट्राय करेल ब्लॉग्स. आणि हा मैं या वर्षी मी लालबागला जाणार आहे. अरे मी बोलतोय, मी तो नाही बोलत आहे ना. भाऊ अंघोळ करतो तर मम्मीला वाटलं ते ना हाक मारले. मी बोललो मी या वर्षी लालबागला जाणार आहे. लालबागला जाऊ नको, खूप गर्दी असते. अरे गर्दी तर असणारच ना. आता एवढा मोठा लालबागचं दर्शन करायला लोकांची गर्दी असणार का नाही. आपण पहिल्या दिवशी जाऊन मुखदर्शन करायला पाहिजे. आता मी 2 वर्ष पहिला गेलेलो, ती पण एक स्टोरी आहे. अरे शांत राम. तर आहे ना 2 वर्ष पहिला मी गेलेलो, त्या एका वर्षामध्ये मी 3दा गेलो. म्हणजे पहिला माझ्या फ्रेंड्स सोबत गेलो फर्स्ट डे, त्याच्यात मी मुखदर्शन केलं. नंतर मग परत 2 ते 3 दिवसानंतर माझ्या अजून दुसऱ्या फ्रेंड सोबत गेलो, पण अर्ध्या लाईन मध्ये राहिलो. 16 ते 17 घंटे चरण दर्शनच्या लाईन मध्ये, 16 ते 17 घंटे. आणि त्याच्यानंतर मला म्हणजे एकदम बोललो की नाही आता नेक्स्ट इयरच येतो, चरण दर्शन तर काय भेटणार नाही. चरण दर्शन करायचं होतं आम्हाला, तर मी बोललो चला जाऊया, राहू दे आता. मग आम्ही परत वापस फिरलो, चरण दर्शन नाही केलं. मग परत 2 या 3 दिवसामध्ये परत मी गेलो लालबागला आणि चरण दर्शनाच्या लाईनीत राहिलो. 20 ते 22 घंटे आय थिंक मी उभा होतो. त्याच्यानंतर लालबाग मूर्तीचं दर्शन झालं. सिरियसली 20 ते 22 वर्ष बोलतो सॉरी, 20 ते 22 घंटे मी उभा राहून नंतर दर्शन झालं बाप्पाचं. आणि जेव्हा बाप्पाच्या चरणात आलो ना, तेव्हा खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे जेवढा टाइम समोर यायला लागतो ना, तेवढ्यात आपोआप डोळ्यात माझ्या पाणी आलं. मी असं तर नाही, एवढा भाऊक नाही होत लवकर, पण खरंच. तर आता 2 वर्ष झाली. आता या वर्षी मी ट्राय करतो परत. मला तर जायची इच्छा आहे लालबागला. मम्मी नाही बोलते आणि मी जाणार, बघूया काय होते. आणि मी तिथे पण ब्लॉग बनवायचा ट्राय करेल, पॉसिबल जेवढा होईल तेवढा. तुम्ही सपोर्ट करत राहा. लालबागला तर खूप गर्दी असते बाई. जे लालबागला हँड्स ऑफ आहे, ज्यांची एज जास्त आहे, आजी बाबा वगैरे असे, ते लोक पण लिटरली तिथलं आता काय बोलू. पण बाप्पासाठी तेवढं पण का आणायचंय. गोळी आणायचे. मम्मी क्या तब्येत खराब आहे थोडा, तर ती गोळी आणायची मेडिकल मधनं. तर आपण आता मेडिकलला पैसा दे, पैसा 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 फेक तमाशा माझे की सारे सदारों की 10 रुपये में काम. चलो गोळी लाते अभी. गोळीचं नावच नाही माहिती मला. मेरे भाई को मालूम है. माझा भाऊ मेडिकल मध्ये कामाला होता. कुछ तो काम आ रहा है, एक्सपिरियन्स. चलो चलते हैं मेडिकल. आपल्या जवळचा मेडिकल बंद होता, आता लांब यायला लागला मला यार. घराच्या जवळचा मेडिकल बंद होता. गोळी पाहिजे ती भेटली पण नाही, इथे पण नाही आहे. एक दुकान जवळचा बंद आणि इथे गोळी नाही. एवढ्या लांब आलोय तर कुठे अजून लांब जावं लागणार. एवढी गर्दी आहे भाई, एका गोळीसाठी मी किती लांब चाललोय. एक गोळी. मला आहे ना असंच आहे, कोणची गोष्ट आहे ना लगेच नाही भेटत, तड़पना पड़ता है उसके लिए. भगवान मुझको तड़पाता है.
उस चीज के लिए, चाहे वो छोटी एक गोली भी ना हो। गोली गोली चलेगी, गोली पे गोली चल। इथे पण गोळी बघितली, नाही भेटली. बघितला, मला सक्सेस लाईफमध्ये भेटत नाही लवकर. तर तरी मग माझ्या भावाला कॉल केला मी, तो घेऊन येतोय. तो कुठनं दुसरीकडनं घेऊन येईल. क्या करे, चलो अभी जाते हैं घर पे. मम्मी, नाही भेटली गोळी. अरे इथल्या मेडिकल मध्ये गेलो, बंद मेडिकल. परत इथलं चेक नाक्याच्या इथलं गेलो, तो मेडिकल मला बोलतोय की नाहीये गोली गोवाला. परत नंतर तिकडे गेलो, आपलं हा, मग गौरवला फोन केला, बोललो की येताना घेऊन. आता दुसरी देतात तर तुला काहीतरी खायला लागेल, तर ती गोळी खाई घ्यायची. तर गौरव बोलला मी येताना आणतो. देखा मेरे को गोली भी नाही मिल रहा एक. मम्मी, माझं कधी एका याच्यात काम होते काय? कधी नाही ना. मम्मी को भी मालूम है. अरे खरं, मी पहिला इकडे गेलो, परत तिसऱ्या तिकडच्या पण गेलो. मला सांगितलं हा, अरे त्या पोराला तर येत पण होतं, मी फोटो दाखवला काढून, तरी पण त्याला नव्हता. तो नवीन पोरगा होता. परत मग नंतर मी पैसे पण विसरलो तिकडे, मग त्यांना बोलवलं मला. मग मी परत, नशीब नाही तर मग परत राऊंड मारायला लागला असता. इतना अच्छा काम करता हूं मैं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघण्यासाठी, आणि जास्तीत जास्त लोकांना सजेस्ट करा. आणि मी असाच व्हिडिओ अजून कंटिन्यू ठेवील. असंच आज तर नॉर्मली मी फर्स्ट ब्लॉग आहे माझा. असंच मी पुढे कंटिन्यू राहील, चांगले चांगले ब्लॉग घेऊन येईल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि तुमच्या या भावाला, मित्राला सपोर्ट करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.